धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दितां सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। ॐ नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुवे नमः। जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया नमन तुमचिया पाया करा छाया कृपेची तुमचिया कृपेची नौका परतीरा न्यावे बालका मनी धरला जो आवंका तो सिद्धीने का दयानिधी ऐका आता श्रोते जन कथा हे पुण्य पावन जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मी नारायण संवाद हा ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व मागे कथिले तुम्हा ते सर्व आताही अपूर्व आकरणी जे श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण तेची ऐका हो सावधान मन करुणी मन एकाग्रपै एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्यामाझी ते तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जाऊनी एका कुपामाझी पडला तव तेथे पातला अर्भक मेळा पाहता कुपाला गीते तेथे आश्चर्य देखिले नयनी तया कुपामाजी तत्क्षणी कृकालास देखिला तयानी कृकालाश म्हणजे सरळतो त्या कुपामध्ये म्हणजे विहिरीमध्ये काय बघितलं त्यांनी तर सरळ बघितला कृकलाश म्हणजे सरळ तो सरळ पर्वता ऐसा एकांती सुवर्णमय सहसा म्हणती आजवरी सरळ ऐसा न देखो निज दृष्टी मग समग्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले त्याची डोई सर्व मिळून ते समयी कर्षिते झाले तया ते चर्मबंधनी बांधिला दृढ तव बोलता झाला तो सरळ हे मूल हो सर्व ही मूळ तुम्हा माझी प्रौढ तो कवन मनुष्यवाणी तो बोले पाही आश्चर्य करू लागले सर्वही मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते म्हणती चतुरपणे बोलसी भाषा तरी तू आहेस कवण महापुरुषा तुझी तव भावया ऐशी दशा कारण काय निवेदी प्रद्युम्न साम हे जे होते ते त्यावेळी होते त्यांनी विचारलं की तू बोलतोयस चतुरपणे माणसासारखा तर तू कोण आहेस मग तो सरळ ते काळी पाही वदता झाला तया ते देही म्हणे मूल हो ऐका सर्वही पूर्वकथन माझे हे पूर्वी मी नृग राजेंद्र देख इक्ष्वांकू वंशी असे एक राज्यभार चालवी विवेक धर्म न्याय प्रतापी नृग नावाचा राजा होता तो दान करीतसे अपार अमित माझा कारभार वयसा सुवर्णमय साचार देखुनी सुरवर मानवती
ऐसे असता एके काळी मलमासाची पर्व काळी पाचारुण विप्रमंडळी गोदाने तोषवितसे सलक्षणी सालंकार युक्त सहस्र गोदाने देतसे नित्य पुढे परीस जे वृत्तांत वर्तला तो अवधारा एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान तव ते कळपात आली पळून दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर ती गाय कळपात परत आली, त्याला कळालं नाही. त्यानं काय केलं, संकल्पना ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दिली आणि त्यावेळेस जाताना तो ब्राह्मण आला. तयाने ते धेनू ओळखिली म्हणे मज हे कालदान आली एरू म्हणे राये आत्ताची दिदली मज लागुणी स्वामिया मी तो न देई तुम्हा ते एरू जाऊ न देई तया ते कलह मांडिला उभयता ते आले धावत मज लागी मग मी समजावी दोघांते नेणोणी अपराध घडला माते म्हणे हे इचेनी पालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी ऐसे तया ते समजाविता तव ते नायकती उभयता मग सहस्र गोदाने तत्वता ध्यावया सिद्ध झालो. म्हणजे मी सहस्र गोदानं तुम्हाला देतो, गाई देतो सहस्र, ती घ्या, पण तुम्ही वाद मिटवा. एका धेनूचे पालटे सहस्र द्यावया नेटे सिद्ध झाले से हटे परी नायकती उभयता. परी ती दोघं काय ऐकत नव्हते. मज ते सांगती शास्त्राधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर तया पालटे अन्य विचार तरी पाप अघोर ते असे. संकल्पना दिलेली गायी आहे ती जर मी विचार पालटला की तुम्ही सहस्र गाय देताय त्याच्या बदल्यात आणि मी एक गाय तुम्हाला ती परत देईल, तर तसं नाही. संकल्प घेतल्यानंतर ते गायीचं गोपालन करणं, त्याची सेवा शुश्रूषा करणं हे सगळं त्या ब्राह्मणाचं कर्तव्य आहे आणि त्याला तो सिद्ध असतो. तर त्याचा संकल्प बुडेल आणि ते नको म्हणून त्यांनी काय सांगितले की असं मला करता येणार नाही, शास्त्राधार आहे तो. गो विक्रया समान जाण पाप घडे हो तेणे दारुण म्हणून शापिले मज लागून कृकलास होई पापिष्ठा. कृकलास म्हणजे सरडावशी असं त्याला हे केलं. विनाकारण हा शाप त्याने दिधला हो मज लागुणी मग प्रार्थिता झालो मधुरवाणी मग उशापवाणी बोलिले कृष्ण कुमाराची दृष्टी पडता तै उद्धार होय तुझा नृपनाथा होची प्रसंग जाण आता सिद्ध निवृत्ता पातलासे. कृष्णाची जर नजर पडली तुझ्यावरती तर तू याचं उद्धारशील असं सांगितलं तेव्हा. पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन मग यमदूत येऊनी जाण नेले मज लागुण यमलोका यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर विप्रशाप परम दुर्धर गाठसी असे माझे पै. माझ्या पाठीला दुर्धर हा शाप होता ब्राह्मणाने दिलेला, त्यामुळं मला ते योगी ते पाठीमागं होतं. तया योगे करुणी जाण मज बोले सूर्यनंदन तो नृप पुण्य पावन परी विप्रवचन न चुके. सूर्यनंदन म्हणजे यम. यमाची 2 मुलं आहे, सूर्याची 2 मुलं, एक म्हणजे यम आणि दुसरा शनी. तया योगे करुणी जाण मज बोले सूर्यनंदन तू नृपपुण्य पावन परी विप्रवचन न चुके. ब्राह्मणाने दिलेला शाप जो आहे तो चुकणार नाही तुला. या लागे नृपवर्या पाही मज भोगणे लागे सरळ देही म्हणून प्राप्त झाले तिये समयी तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे जाऊन तया ते निवेदावे वृत्तांत माझा. ऐकून तयाचे उत्तर धावत गेले कृष्णकुमार करुण देवा ते नमस्कार समाचार सांगितला. वृत्तांत कळताच देवे ऐकताच देवे धाव घेतली यदू पुंगवे. दर्शन होताची रमाधवे उद्धार केला तात्काळी. त्याचं दर्शन झालं माधवाचं त्यावेळेला. तिथं रमा आणि माधवाचं दर्शन झाल्या काय त्याचा उद्धार झाला त्यावेळेला. पाहुण्या स्वदेहासी
नृगराज प्रवर्तला स्तुतीसी, हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपाशासी माझी आ. आता माझे भवपाश तोडून दे आणि मला मुक्ती दे. हे केशव मधुमुर संहारणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळका दीनोद्धारणा, नारायणा दयानिधे, अवलोकिता कृपा नयनी, पूर्वदेह आठवला मनी, दर्शन झाले मज लागुणी, पूर्व पुण्य करुणी स्वामी या. ऐसे स्तुती करिता रावो, संतोषे बोले रमाधव, तुवा आचरलासी व्रत प्रभावो, म्हणून पहावे देव भेटी, या लागी केले कर्म जे ते वाया, जाईनाजी नृपवर्या, आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ती या समया फळलीसे. मग पाचारून समग्र कुमर, शाप जरी मिळाला तर त्याच्यामुळे काय झालं, प्रत्यक्ष ईश्वराचं दर्शन म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन त्याला घडलं. म्हणजे शापातून सुद्धा कसं चांगलं घडतं ते हे आहे. आता ती ब्राह्मणांची सेवा त्यांनी केली, त्या ब्राह्मणांच्या सेवेचं फळ म्हणून शाप मिळाला, शापामुळे त्याचा उद्धार झाला असं. मग पाचारुण समग्र कुमर, तया प्रति बोले शारंगधर, म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवळा जाहला, या लागी ब्राह्मणा ते भिवून, करीती तयाचे पूजन स्तवन, सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्ट. रण उत्साह क्षत्रियांसी, तृण उत्साह धेनुसी, आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. कुणाकुणाला काय द्यायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. क्षत्रियाला काय रण उत्साह, त्या रणामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या क्षत्रियाला द्याव्या. तृण उत्साह धेनुसी, म्हणजे गाईला काय द्यावं तर चारा द्यावा. आमंत्रण उत्साह ब्राह्मणाशी, म्हणजे ब्राह्मणाला बोलवून त्याचं पूजन वगैरे करावं, त्याला तोषवावं, म्हणजे ब्राह्मण पूजन हे होतं. आणि कृपणासी धन, ज्याच्याकडे धन नाही आहे, गरीब आहे, त्या लोकांना काय करायचं, धन द्यावं असं सांगितलं. म्हणून ब्राह्मण भोजना ऐसे, साधन तो आणि कनसे, म्हणून पूजावे सायासे, समयी अनायासे अभ्यागत. म्हणून ब्राह्मणांना भोजन देणं ह्याच्यासारखं पुण्य कुठलं नाही असतं. जरी शक्तीही नाही द्यावयासी, आणि शक्ती नाही दानासी, तरी नमन कीजे सद्भावेसी, तेणे द्विजासी संतोष. शक्ती नाही आपल्याला त्याला जेवायला घालायची, किंवा शक्ती नसेल त्याला दान देण्याची, तरीसुद्धा त्याला फक्त भक्तीनं जर सद्भावनेनं नमस्कार केला तरी सुद्धा तो संतुष्ट होतो. की तुकेही न घडे जरी, अभ्यंग स्नान सत्कारी, यासी तो वेचावे न लागे पदरी, असली या मुष्टीभारी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी अवतार घे मी जगजेठी, स्वये सोसी आटा काटे, ब्राह्मणासाठी केवढी. या ब्राह्मणांसाठी मी अवतार घेतला, मी जगजेठीने सांगितलेलं आहे. मी त्यांच्यासाठी किती आटाआटी करावे लागतात, कारण ब्राह्मणो मुखमासीत असं सांगितलं. मी माझं जे मुख आहे ते ब्राह्मण आहे असं पृथ्वीवरती असं सांगितलेलं. ब्राह्मणांचे लांछन पाही, स्वये मी मिरवीत हृदयी, ब्राह्मण ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. ब्राह्मणांचे लांछन म्हणजे त्याची लाचसुद्धा मी माझ्या छातीवरती भूषण म्हणून मिरवतो असायचे. भृगु ऋषींनी त्या देवांची परीक्षा घेतलेली होती की ह्याचा कोणता देव श्रेष्ठ आहे. त्यावेळेला तो पहिल्यांदा गेला ब्रह्म्यापाशी. ब्रह्म्याने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही अजिबात. तिथून गेला, त्याला सांगितलं की तुझी कोणी भूतला पूजा करणार नाही. शिवापाशी गेला. शिव त्यावेळेला शिव पार्वती बसलेले होते. त्यांनी लक्षच दिलं नाही अजिबात त्याच्यावर. त्यावेळेला सांगितले की तुझी मूर्तीची कोणी पूजा करणार नाही आहे, कोणत्या लिंगाची पूजा करतात. विष्णूपाशी गेला. हाय लक्ष्मी आणि विष्णू दोघंही बसलेले होते त्यावेळेस संवाद करत. त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही त्यांचं. तर याला राग आला शेवटी. तिन्ही एवढे माजुरी कसे काय, म्हणून त्या ऋषीला, भृगु ऋषीनं काय केलं, महाविष्णूला छातीवरती लाथ मारली. त्याच्या छातीवरती लाथ मारल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांचा पाय पकडला आणि पाय चेपला. म्हणजे तुमच्या पायाला काही इजा वगैरे झाली नाही ना, एवढा तो नम्र होता विष्णू. मग त्यावेळेला लक्ष्मी जी होती ती लक्ष्मी म्हणली तुझ्या हृदयामध्ये माझं स्थान आहे, तिथं यांनी लाथ मारली, मी तुझ्यावर राहणार नाही. मग त्याला परत पुढं गती ह्या प्राप्त झाल्या. परंतु भृगु ऋषीची लाथ म्हणजे गुरु, भृगु ऋषी हा ब्राह्मण म्हणजे गुरु होता तेव्हा. तर त्या गुरुची लाथ जी आहे, ब्राह्मणाची लाथ, त्यांना काय केलेली, स्वतःच्या छातीवरती लांछन म्हणून, अभिमान म्हणून हे केलेली, मिरवलेलं असं आहे.
एवढा आहे ब्राह्मणांचं मोठा मान आहे. ऐसिया परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथा अवलोकून श्रोते जन परिसोतका. मग तो नृग राज शिरोमणी, दिव्य देह पावोनी तेच क्षणी आरूढ झाला विमानी. नमस्कारुणी हरी ते, हरीला नमस्कार म्हणजे श्रीकृष्णाने नमस्कार केला आणि दिव्य विमानामध्ये बसला. या प्रकारे नृग नुपवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवडा ज्ञान भगवंते, दिधलासे ब्राह्मणाथे. पहा केवडा मान भगवंते, दिधलासे ब्राह्मणाते. ब्राह्मणादीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणादीन ते मंत्र. ब्राह्मणाने केवढा भगवंतानं मान दिलाय बघा या ठिकाणी. की ब्राह्मणाधीन हे दैवत जे आपल्याला प्राप्त होतात ते ब्राह्मणांच्या अधीन असतात. का त्या ब्राह्मणांच्या अधीन मंत्र असतात. मंत्रांनी आवाहन केले की ती दैवते येतात. म्हणून ब्राह्मणांना भूसूर म्हणजे पृथ्वी लोकांचे देव समजले जातात. पहा या भूमंडळी विख्यात, भगीरथे आणली भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती, परी साधू उद्धरती तया ते. भगीरथानं सुद्धा भूमंडळी काय केले, भागीरथी नदीला घेऊन आलेला आहे. तो जगाचा उद्धार करण्यासाठी त्याने हे केले. तो ब्राह्मण होता. हे कदा भागीरथी तटाकी, स्नान की जे समग्र लोकी. तव नारद तेथे दुरून अवलोकी, परी न स्पर्श सलीला. नारदाने काय केले, लोक हे भागीरथीच्या तटावरती सगळे लोक स्नान करत होते. नारद लांबूनच बघत होते, पण त्यांनी काय केलं, त्या पाण्याला स्पर्श सुद्धा केला नाही. तव गंगा म्हणे मुनिवर्या, दुरुणीच अवलोकोनिया. का स्पर्शो न ध्याजी पाया, करा छाया कृपेची. पायाचा स्पर्श जर तुम्ही केलेला नाही तर कृपा करा. तव नारद म्हणे ते समयी, तुझ ऐसे पवित्र नाही. तव दर्शनेची पायी मुक्ती होई प्राणिया. तुझ्यासारखं पवित्र कोणीच नाही आहे. तुझ्या दर्शनानं लोकांना मुक्ती होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग स्नान केलिया सकळ, क्षाळन होय अंगाचे मळ. पापन उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तिथं तुझ्या याच्यात स्नान केल्यानंतर सगळे जे मल आहेत ते मल नाहीसे होतात. मल कुठले आहेत, हे षडरिपू आहेत. हे सगळे काय होतात, नाश होतात. आणि पाप जे आहे ते तिळभर सुद्धा उरत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून गंगेमध्ये किंवा भागीरथी नदीमध्ये स्नान करतात. तव गंगा बोले मुनिराया, जय मे आले होत या ठाया. तैसा नेम वचन आठव हृदया, माझिया असे की. जगाचे पापाचे क्षाळन ते तव होतसे माझे न. परी माझे पापमोचन तुमचे जाण होतसे. जगाचे पापमोचन हे माझ्यामुळे होते आणि माझे पापमोचन कुणामुळे होते तर तुमच्यामुळे होते असं. मग हास्य करून देव ऋषी, मार्जन मज्जन केले तिसे. प्रवेशता झाला भुवनासी, ब्रह्मलोकासी मुनिरावो. मग देवऋषींनी काय केलं की दर्भानं पाणी अंगावरती शिंपडलं. ऐसे साधूचे महिमान, गंगा वर्णित असे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून, पूजा साधूजन आदरे. साधूंचा सुद्धा महिमा किती आहे बघा. साधू म्हणजे हे पृथ्वीवरती जे साधना करणारे जे लोक आहेत, पुण्यवान लोक जे आहेत, गुरु लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत, यांचा महिमा काय आहे की यांनी जर या पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर जे स्नान करतात त्याचे पापं तर जातातच, परंतु त्या नदीचे सुद्धा जे पापं असतात ते नाहीसे होतात. म्हणून तिथं तीर्थावरती जातात लोक. तिथं कुंभमेळ्याला का जातात तर कुंभमेळ्याला ह्या सगळ्या पृथ्वीवरचे पुण्यवान लोक, जे साधन केलेले लोक असतात, तपश्चर्या करणारे लोक असतात, हे सगळे ऋषी मुनी यती वगैरे सगळे तिथं जातात त्यावेळेला. त्यामुळे ती गंगासुद्धा पवित्र होऊन जाते असं आहे. ते गंगेमध्ये आंघोळ केल्याने सगळे पवित्र होतात आणि हे अंग तिथं होतात म्हणून गंगा पवित्र होते असं.
सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसार न पूजेती जगी तरी तया ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची. अंगामध्ये सामर्थ्य आहे परंतु तो पूजन करत नाही त्याच्यासारखं अभागी कुणी नाही असं सांगितलं. संसार तरी माईक आयुष्य जण जान क्षणैक तेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. आपलं आयुष्य जे आहे ते हे क्षणभंगूर आहे सांगितलेलं आहे आणि या क्षणभंगूर आयुष्याचं देहाचं आपण सार्थक केलं पाहिजे. त्यानं असली या अपरिमित ना काही नयेची पै सांगत म्हणून की जे हिताहित हृदयी श्री अनंत आठवणी. धन आहे अपरिमित परंतु आपल्याजवळ धनच नाही असं सांगतोय. त्यांनी काहीतरी स्वतःचं हित केलं पाहिजे हे आणि हृदयामध्ये आपल्या श्रीहरीला आठवून अनंत म्हणजे प्रत्यक्ष नारायण त्याला आठवून केलं पाहिजे. ऐसा कथा वाग रमाधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित. हा माधवानं म्हणजे श्रीकृष्णानं सांगितलेला कथा भाग आहे तो तुमच्यापर्यंत कथन केलेला आहे. तोची अर्थांतर बरवा तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्यय. हे पुराणामधलं आहे आणि त्याप्रमाणे याच्यात मला प्राकृतमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामुळे संशय धरू नका असं सांगितले. इथे श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सूत विरचित पंचमो अध्याय घोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं.